24 वर्षांच्या अंशुल कंबोजला थेट ग्लेन मॅग्रा का म्हणतायत? त्याचा गुरु खरंच धोनी आहे का? नितीश कुमार रेड्डीच्या जागी टीम इंडियात अंशुल कंबोजला चौथ्या कसोटीत संधी मिळाली. अंशुलचा जन्म 6 डिसेंबर 2000 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्याचे आजोबा भारतीय सैन्यात होते. सोयी नसल्यामुळे दररोज 8 किलोमीटर चालत जाऊन तो क्रिकेट अकॅडमी मध्ये सराव करत असे. अगदी 2020 पर्यंत तो रोज करत होता. 2022 मध्ये त्याने रणजी ट्रॉफी मध्ये हरियाणासाठी त्रिपुरा विरुद्ध ऑलराऊंडर म्हणून पदार्पण केलं. त्याचा आदर्श ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा आहे. एकाच टप्प्यावर अचूक गोलंदाजी करण्यामुळे त्याला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्रा म्हटलं गेलं. उंची जास्त असल्यामुळे तो स्विंग सोबत बाउन्सर चांगले टाकतो. मुंबईने 2024 साली त्याला केवळ 2 लाखांना खरेदी केलं होतं. पण पुढे 2025 IPL हंगामात तो CSKचा भाग होता. त्याच्यासाठी CSKने तब्बल 3,40,00,000 रुपये मोजले होते. त्याच्या कामगिरीवर MS धोनी प्रचंड खुश होता. अश्विन सारख्या दिग्गजाने सुद्धा अंशुलचं कौतुक केलंय. अंशुलकडे झहीर खान आणि बुमराह सारखी स्ट्रॅटेजी असल्याचं बोललं जातं. भारताकडून कसोटी पदार्पण करणारा अंशुल 318वा क्रिकेटर ठरला आहे. भविष्यात कोणता खेळाडू 319 नंबरला भारताकडून कसोटी पदार्पण करेल? कमेंटमध्ये नक्की सांगा.